सकाळी एक मोर्चा निघाला होता की उपवर्गीकरण हवंय म्हणून. पण आता एक 11 मेला एक मोर्चा निघणार आहे, महामोर्चा असेल तो, की तेच उपवर्गीकरण नकोय म्हणून. आता जे उपवर्गीकरण करणारे लोक आहेत, म्हणजे करणारा जो समाज होता त्यांचा सुद्धा मी चौपाल केला आणि आता जे उपवर्गीकरणला विरोध दर्शवत आहेत त्यांचाही मी चौपाल करतोय. माझ्यासोबत काही काही समाजामधील काही लोक आहेत, पदाधिकारी आहेत, सगळे आंबेडकर अनुयायी आहेत सगळे. महामोर्चाचं आयोजन आहे 11 तारखेला. कसं असणार आहे स्वरूप? महामोर्चाचं आयोजन सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून ते कलेक्टर ऑफिस कार्यालयापर्यंत राहील. यामध्ये आमचा कोणत्या जातीला विरोध नाही. आमचा शासनाकडे आमची मागणी आहे आणि आमचा शासनाला विरोध काढून आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. आणि आमचे जेवढे आंबेडकरी बांधव आहेत, 58 जातीतील लोक आहेत, ते रस्त्यावर उतरून हा मोर्चा किती प्रमाणात आणि किती विराट होणार आहे हे दाखवून देणार आहोत. आणि या आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो, सर्व आंबेडकरवादी असतील, सर्व समाज बांधव असतील, येणाऱ्या 11 तारखेला सकाळी ठीक 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते कलेक्टर ऑफिस या ठिकाणी आपण बहुसंख्येने उपस्थित राहाल ही विनंती करतो व हे आवाहन करतो. सकाळी मोर्चा निघाला होता की उपवर्गीकरण हवंय म्हणून. तुम्ही विरोध करताय त्या गोष्टीला? उपवर्गीकरण हा निर्णयच मुळात संविधानाच्या विरोधातला निर्णय आहे. कारण संविधानातलं आर्टिकल 341 सांगतं की त्याच्यामध्ये कॉमा मात्रा जरी बदलायचा जरी असेल आर्टिकल 341 मध्ये, तर तो अधिकार पार्लमेंटला आहे, तो राज्याला नाही आहे. आणि सुप्रीम कोर्ट म्हणतंय जी लिस्ट 341 नुसार आहे शेड्यूल कास्टची, त्याची वर्गवारी करायची अ करायचा अधिकार राज्याला देऊन टाकलाय. मुळात हीच बाब संविधान विरोधी आहे. म्हणून आमचं म्हणणं आहे की उपवर्गीकरणाचा हा निर्णय आहे, हा संविधान बाह्य निर्णय झालेला आहे, तो राज्याला अधिकारच नाहीये. म्हणून आम्ही उपवर्गीकरणाच्या विरोधात आहोत. काय सांगाल दादा, कसं असेल हे महामोर्चा काढताय, नियोजन वगैरे कसं केलंय आणि या मोर्चाला कोण कोण लोक सहभागी असतात? बीड जिल्ह्यामध्ये सामाजिक न्याय भवन बीड या ठिकाणी विविध पक्ष संघटनेचे नेते सोबत येऊन आम्ही त्याच ठिकाणी पक्ष संघटना बाजूला सारून आम्ही आंबेडकरवादी म्हणून या ठिकाणी मोर्चाचं नियोजन आम्ही केलेलं होतं आहे. आणि याच्यामध्ये शहर कमिटी असेल, तालुका कमिटी असेल आणि जिल्हा कमिटी असेल, याच्यामध्ये आम्ही सर्वजण जिल्हाभर फिरलेलो आहोत. पूर्ण तालुक्यामध्ये आम्ही बैठका घेतलेल्या आहेत. तालुक्यातील सर्व विविध पक्ष संघटनेचे प्रमुख नेते असतील यांच्यासोबत आमची बैठक झालेली आहे, चर्चा झालेली आहे. आणि ड वर्गीकरणासंदर्भाच्या विरोधामध्ये हा महामोर्चा निघणार आहे. आणि या महामोर्चाला बीड जिल्ह्यातून असंख्य आंबेडकरवादी उपस्थित राहणार आहे. नेमकं उपवर्गीकरण काय आहे? कारण सामान्य जनतेला माहित नाही उपवर्गीकरण नेमकं काय. आणि मीच सकाळपासून हे दोन तीन वेळा ऐकले. तुम्ही म्हणताय की उपवर्गीकरण नकोय, सकाळी मोर्चा निघाला होता ते म्हणतात की उपवर्गीकरण हवंय. जी सामान्य जनता आहे, सामान्य जनतेला माहिती उपवर्गीकरण काय आहे नेमकं? आता जवळपास त्याची आम्ही जनजागृती करत आहे. मीच 2 वर्षापासून याच्यावर आम्ही जनजागृती करत आहोत. 1975ला पंजाबमध्ये उपवर्गीकरण झालं होतं. तिथला भंगी समाज मांडला की चांभार आमचं आरक्षण खातात आणि जे 25% 12.5 अशी विभागणी केली पंजाबमध्ये. त्यानंतर हरियाणामध्ये उपवर्गीकरण झालेलं आहे, आंध्र प्रदेशमध्ये उपवर्गीकरण झालेलं आहे, तेलंगणात झालंय, तमिळनाडूत झालेलं आहे आणि आता कर्नाटकमध्ये सुद्धा झालेला आहे. या सर्वांच्या संदर्भामध्ये 2004ला सुप्रीम कोर्टाने एक जजमेंट दिलं होतं, EV चेन्नैया वर्सेस आंध्र प्रदेश. या केसमध्ये सरकारनं सुप्रीम कोर्टानं उपवर्गीकरणाचा अधिकार राज्याला नाहीये म्हणून ती उपवर्गीकरण प्रक्रिया बंद केली होती 2004ला. त्याच्यानंतर परत प्रत्येक राज्यानं आपापल्या मोर्चे झाले, हे झालं आणि परत वर्गीकरणाचे कायदे केले. त्या कन्सोलिडेट करून सुप्रीम कोर्टामध्ये 2014ला केस सुनावणी झाली. 2020ला जजमेंटला येत होते, परंतु 5 जजेस होते. त्यांचं म्हणणं आलं की 2004चे जे बेंच होतं तेही 5 जजेस होतं, आम्ही ते निर्णय बदलू शकत नाहीत. मग घटनापीठ मोठं बसवण्यात आलं आणि 7 बेंचनं तो निर्णय दिला 1 ऑगस्ट 2024ला. उपवर्गीकरण म्हणजे काय? महाराष्ट्रामध्ये 59 जाती आहेत आणि त्या 59 जातींचे एकतर 2 वर्ग करा, जसे पंजाबमध्ये 2 वर्ग करू शकतात, SC अ SC ब, किंवा 3 वर्गवारी होऊ शकतात, SC अ ब क, किंवा 4 वर्ग करू शकतात, SC अ ब क ड, अशी शक्यता आहे. अ मध्ये बौद्धांना टाकलं जाऊ शकते, पूर्वाश्रमीच्या महारांना, ब मध्ये मातंगांना टाकलं जाऊ शकते, क मध्ये चांभारांना टाकलं जाऊ शकते आणि ड मध्ये राहिलेल्या 56 जाती टाकल्या जाऊ शकतात. आता सगळ्या राज्यामध्ये मेजरली वर्गीकरण हे संख्येच्या आधार झालेलं आहे. जर महाराष्ट्रात जर वर्गीकरण संख्येच्या आधारावर जर करायचं झालं तर ते कसं होणार?
बौद्धांची जी संख्या आहे महार ज्यांना म्हणतात ते 2011ला जो महाराष्ट्र सरकारचा अहवाल आहे, बार्टीचा अहवाल आहे, 2023ला जो बार्टीनं अहवाल सरकारला दिला, जर 100 SCचे लोक असतील तर 62 हे महार आहेत, 19 हे मातंग आहेत, 10 हे चांभार आहेत आणि 8 राहिलेल्या 56 जाती आहेत. त्यामुळे वर्गवारी जरी झाली तर ती आता जनगणना सुरू आहे, तर जनगणनेचे जे अपडेट आकडे येणार आहेत त्याच्या आकड्यामध्ये जर केलं तर ही लोकसंख्या म्हणजे महारांची लोकसंख्या जवळपास 100 मध्ये 70 जात आहे. म्हणजे जर वर्गवारी झाली संख्येनुसार तर बौद्धांना किंवा महारांना मिळणार 8%, मातंगाची संख्या आहे 2%, त्यांना मिळणार 2%, 8 आणि 2 झालं 10%. चर्मकारांची संख्या आहे 1.3, त्यांना मिळेल 1.5%, आणि राहिलेल्यांची संख्या 1% नाही, त्यांना जर 1.5% जरी दिलं तर हे सगळं आरक्षण अ ला म्हणजे बौद्ध महारांना 8%, ब मध्ये मातंग जर टाकले त्यांना 2%, ड मध्ये चर्मकारांना जर टाकलं क मध्ये तर त्यांना 1.5%, आणि राहिलेल्या 56 जातीला 1.5%. अशी वर्ग होण्याची जे संख्येनुसार केलं तर अशी वर्गवारी होईल. परंतु आमचं हे म्हणणं आहे की 56 जाती ज्यांची 1% लोकसंख्या नाही त्यांना जर तुम्ही 1.5% दिलं, आज ज्या 13% खेळतात त्या ड मध्ये 1.5% राहतील, त्यांचं ते नुकसान आहे. क मध्ये तुम्ही चर्मकारांना टाकेल सरकार, चर्मकारांची संख्या 1.25% आहे, सध्या ते 13%चा फायदा घेतात, ते 1.25% 1.5% बंदिस्त व्हायला तयार होणार नाहीत. त्यामुळे 56 आणि 57 जाती झाल्या. आणि अ मध्ये समजा महारांना टाकलं, महारांचं म्हणणं आहे की वर्गवारी करू नका, हे बाबासाहेबांच्या विचाराच्या विरोधात आहे. अशा या 58 जातीचं म्हणणं आहे की वर्गवारी करूच नका. फक्त मातंग समाजातील बी त्याच्यामध्ये 2 गट पडलेत. मातंग समाजामध्ये एक गट म्हणतो वर्गवारी करा, एक गट म्हणतो नका करू. जो आंबेडकर मातंग आहे ते म्हणतो वर्गवारी करू नका, आणि जो RSSच्या नादी लागलेला मातंग आहे तो म्हणतो वर्गवारी करा. अशा प्रकारचे ही वर्गवारी आहे. होईल नाही होईल, पण जर का सरकारने उपवर्गीकरण केलंच त्याच्यानंतर काय? खरं तर आरक्षण उपवर्गीकरण विरोधामध्ये जो महामोर्चा निघत आहे तो दणक्यातच होणार आहे. आणि जर यांनी आरक्षण उपवर्गीकरण केलंच तर याच्या पुढचा विषय असा आहे की एकतर यांनी 1 ऑगस्ट 2024चा जो जजमेंट दिलेला आहे हे संविधान विरोधी आहे. जे सुप्रीम कोर्टानं जे जजमेंट दिलं हे संविधान विरोधी आहे, आणि या जगामध्ये सुप्रीम कोर्ट हे सुप्रीम नाही, तर भारतीय संविधान हे सुप्रीम आहे. आणि या भारतीय संविधान विरोधी ज्या पद्धतीने या कृती चाललेल्या आहेत याचा विरोध करण्यासाठी आम्ही थेट सुप्रीम कोर्टावर देखील मोर्चा काढण्याची आम्ही तयारी केलेली आहे, आणि आम्ही तेच करणार आहोत. त्याच्यामुळे आमची शासनाला मागणी आहे की ते समर्थनार्थ येत आहेत, आम्ही विरोधात येत आहेत. तुम्ही सामंजस्याची भूमिका घ्या, भांडण लावायचं काम करू नका. आरक्षणाचं उपवर्गीकरण झालं नाही पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकतेच्या तत्वज्ञानाचं अबकड या ठिकाणचा आंबेडकरवादी हो देणार नाही. आमच्या सोबत या महामोर्चामध्ये 58 जातीच नाही तर 59 जाती आहेत, त्यामध्ये आमच्या पाठीशी भक्कमपणे या ठिकाणी आंबेडकरी मातंग सुद्धा उभा आहे. त्यामुळे आमची पुढची कूच बीडचा 11 मे 2026चा मोर्चा झाल्यानंतर आम्ही थेट सुप्रीम कोर्टाकडे आमची वाटचाल राहणार आहे. सकाळी मोर्चा झाला होता उपवर्गीकरण हवंय म्हणून. ते म्हणाले होते जर का नाहीच केलं 10 दिवसात तर आम्ही चालत मुंबईला जाऊ. हे म्हणतायत जर का उपवर्गीकरण केलं तर आम्ही डायरेक्ट सुप्रीम कोर्टावरच मोर्चा दाखल करू. नेमकं आता या 2 मध्ये नेमकं सरकार भूमिका कोणाची स्पष्ट करणार आणि बाजू कोणाची मांडणार आणि न्याय कोणाला देणार हे पाहणं आता महत्वाचं आहे. कॅमेरामॅन मुकुंद चिंचकर सोबत मी बाला शिंदे. लोकांचे टीव्ही पाहताय तुम्ही. बीडमध्ये मी सध्या.